नमस्कार, मी सौ शरयू कपिलराव पांपट्टीवार, यवतमाळ जिल्हा दिग्रस येथून मनस्पर्शी साहित्य समूह आयोजित एक पान कवितेचे व रसग्रहण उपक्रमांतर्गत 26 फेब्रुवारी या दिनाचे औचित्य साधून विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांची एक सुंदर अशी कविता आणि त्याचा रसग्रहण आपल्या समोर सादर करीत आहे। विनायक दामोदर सावरकर भारतीय स्वातंत्र्य संग्राम यशस्वी होण्यासाठी ज्या अनेक शूरवीरांनी योगदान दिले त्यातीलच एक अग्रणी नाव म्हणजे विनायक दामोदर सावरकर होय। या नावाचा उल्लेख केल्याखेरीज भारतीय स्वातंत्र्य संग्राम कथा अपूर्णच म्हणायला हरकत नाही। सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार करणारे थोर देशभक्त, समाज सुधारक, कवी, साहित्यिक, लेखक अशा अनेक उपाधींनी नटलेलं हे व्यक्तिमत्व। अंदमानमध्ये देशासाठी मृत्यूयातना भोगणाऱ्या सावरकरांपेक्षा दलितांसाठी झटणारे, लढणारे आणि त्यांच्यासोबत सहभोजन करणारे, त्यांना मंदिर प्रवेश मिळवून देणारे, जातीभेदाच्या सीमा उखडून टाकणारे सावरकर हे मात्र मनामनात घर करून राहणारे व्यक्तिमत्व होय। त्यांची एक सुंदर कविता आपल्या समोर सादर करीत आहे। शीर्षक आहे तुम्ही आम्ही सकल हिंदू बंधू। तुम्ही आम्ही सकल हिंदू बंधू बंधू, तुम्ही आम्ही सकल हिंदू बंधू बंधू। तो महादेव जी पिता आपुला चला तयाला वंदू, तो महादेव जी पिता आपुला चला तयाला वंदू। ब्राह्मण वा क्षत्रिय चांग जरी झाला, कसलेही रूप व रंग जरी ल्याला, तो महार अथवा मांग सकलाला, ही एकची आई हिंदू जाती आम्हास तिला वंदू। तो महादेव जी पिता आपुला चला तयाला वंदू। एकची देश हा आपुल्या प्रेमाचा, एकची छंद जीवाच्या कवणाचा, एकची धर्म हा आम्हा सकलांचा, ही हिंदू जातीची गंगा आम्ही तिचे सकल बिंदू। तो महादेव जी पिता आपुला चला तयाला वंदू। रघुवीर रामचंद्राचा जो भक्त, गोविंद पदांबुजी जो जो अनुरक्त, गीतेशी गाऊनी पूजी भगवंत, तो हिंदू धर्म नौकेत बसूनिया तरतो भव सिंधू। तो महादेव जी पिता आपुला चला तयाला वंदू। रघुवीर रामचंद्राचा जो भक्त, गोविंद पदांबुजी जो जो अनुरक्त, तो हिंदू धर्म नौकेत बसूनिया तरतो भव सिंधू। तो महादेव जी पिता आपुला चला तयाला वंदू। उभयांनी दोष उभयांचे खोडावे, द्वेषाशी दुष्ट रूढीसी सोडावे, सख्यासी आईच्या साठी जोडावे, आम्ही अपराधाशी विसरुणी प्रेमा पुढा पुढा सांधू। तुम्ही आम्ही सकल हिंदू बंधू बंधू, तो महादेव जी पिता आपुला चला तयाला वंदू। लेकुरे हिंदू जातीची ही आम्ही, आमुच्या हिंदू धर्मासी त्या कामी, प्राण ही देऊनी रक्षू परिणामी, या झेंड्या खाली पूर्वजाची एकची नांदू। तुम्ही आम्ही सकल हिंदू बंधू बंधू, तुम्ही आम्ही सकल हिंदू बंधू बंधू। तो महादेव जी पिता आपुला चला तयाला वंदू। विनायक दामोदर सावरकरांनी हिंदू धर्म ही आपली आई आहे, तो सकल हिंदू धर्मांचा आत्मा आहे हे आणि सुंदर असा संदेश या कवितेतून सांगितलेला आहे की आम्ही हिंदू आहोत आणि आमचा प्राण हा शेवटपर्यंत हिंदू धर्मासाठी अजर अमर आहे राहील असं या कवितेतून विनायक दामोदर सावरकर आपल्याला ठासून सांगत आहेत। तुम्ही आम्ही सकल हिंदू बंधू, तुम्ही आम्ही
प्रत्येकाचं प्रत्येकाशी एकच नातं आहे आणि ते नातं म्हणजे हिंदुत्वाचं नातं. तुम्ही आम्ही बंधू आहोत. बंधुत्वाचं हिंदुत्वाच्या बंधुत्वाचं नातं आपल्यामध्ये आहे आणि आपला पिता हा एकच आहे, तो महादेव आहे आणि त्याला आपण वंदन करू, त्याला स्मरण करू, त्याला नमन करू. ब्राह्मण वा क्षत्रिय चांग जरी झाला, कसलेही रूप व रंग जरी ल्याला, तो महार अथवा मांग सकलाला, ही एकची आई हिंदू जाती आम्हास तिला बंधू. कुठल्याही वर्णाचा असो, कुठल्याही रंगाचा असो, रूपाचा असो, चांग जरी झाला, कुठल्याही ब्राह्मण क्षत्रिय कुठल्याही धर्माचा असो, त्याने कुठलेही रूप धारण केलेलं असो, कुठल्याही रंगाचा असो, तो महार असो अथवा मांग असो, परंतु आम्हा सर्वांची आई एकच आहे आणि ती म्हणजे हिंदू जाती. हिंदू धर्म ही आमची आई आहे, ही सकलांची आई आहे आणि त्यामुळे तुमचं आणि आमचं बंधुत्वाचं नातं आहे. त्या हिंदू जातीस, त्या आईस नमन करू, वंदू. एकची देश हा आपुल्या प्रेमाचा, एकची छंद जीवाच्या कवणाचा, एकची धर्म हा आम्हा सकलांचा, ही हिंदू जातीची गंगा आम्ही तिचे सकल बिंदू. किती सुंदर म्हटलंय बघा. एकची देश हा आपुल्या प्रेमाचा, आपला देश एकच आहे जिथे केवळ प्रेम आणि प्रेमच नांदते. एकची छंद जीवाच्या कवणाचा, एकमेकांची स्तुती करणे, कवणे म्हणजे स्तुती सुमने, काव्य आणि तुमच्या आणि आमच्या कार्याची स्तुती ही एकच आहे, ती म्हणजे केवळ हिंदू धर्मासाठी, हिंदूच्या रक्षणासाठी जगणे हेच होय आणि कार्य करणे. एकची धर्म हा आम्हा सकलांचा, आम्हा सकलांचा म्हणजे आपल्या सगळ्यांचा एकच धर्म आहे आणि तो धर्म म्हणजे हिंदू धर्म होय. ही हिंदू जातीची गंगा आम्ही तिचे सकल बिंदू. ही हिंदू जातीची जी गंगा आहे ती अफाट विशाल आहे आणि आपण त्या गंगेतील एक छोटेसे बिंदू आहोत. उभयांनी दोष उभयांचे खोडावे, द्वेषाशी दुष्ट रूढीशी सोडावे, सख्याशी आईच्या साठी जोडावे, आम्ही अपराधांशी विसरुनी प्रेमा पुन्हा पुन्हा सांदू. उभयांनी दोष उभयांचे खोडावे, दोष तुझा माझा म्हणण्यापेक्षा जे वाईट आहे ते सोडून द्यायचं, दोषाला खोडून टाकायचं आणि पुन्हा त्यातून एकत्र येऊन एकमेकांनी सोबत नांदायचं. सख्याशी आईच्या साठी सोडावे, द्वेष दुष्ट विचार रूढी संपुष्टात आणायच्या आहेत आणि तुमची आमची आई एकच आहे, आपण सख्खे आहोत ही भावना प्रत्येकाच्या मनामनात यायला हवी. आम्ही अपराधांशी विसरुनी प्रेमा पुन्हा पुन्हा सांदू. आम्ही झालेले अपराध विसरून जाऊ, परंतु आपल्या मनामध्ये जी द्वेषाची भावना आहे ती संपवून बंधुत्वाची भावना निर्माण करू आणि एकमेकांची मने आपण प्रेमाने सांधून ठेवू, बांधून ठेवू. लेकुरे हिंदू जातीची ही आम्ही, आमुच्या हिंदू धर्मासी त्या कामी, प्राण ही देवनी रक्षू परिणामी, या झेंड्या खाली पूर्वजाची या एकची नांदू. लेकुरे हिंदू जातीची आम्ही, आम्ही हिंदू जातीची लेकरं आहोत आणि त्यामुळे या हिंदू जातीचं, या हिंदू धर्माचं, या मातेचं रक्षण करणं ही आमची जबाबदारी आहे. त्यामुळे आम्ही आमच्या प्राणाचं बलिदान करू. आम्ही आमच्या प्राणाची पर्वा न करता परिणामी प्राण देण्याची वेळ आली तरी देखील प्राण देऊ, पण आम्ही आमच्या भारत मातेचं, हिंदू धर्माचं रक्षण करू. त्याच्यासाठीच आमचा जन्म आहे आणि आमचा रक्ताचा प्रत्येक थेंब हा हिंदू धर्माच्या रक्षणासाठी आहे, हे आमचं आद्य कर्तव्य आहे. या झेंड्याखाली पूर्वजाची या एकाची नांदू. पूर्वजांनी जे या धर्माचं रक्षण केलेलं आहे त्या हिंदू धर्माखालीच, त्या झेंड्याखालीच आम्ही एकत्रितपणे एकोप्याने नांदू, असा हा सुंदर असा संदेश वि.दा. सावरकरांनी आपल्याला या कवितेतून दिलेला आहे. आपला एकच धर्म आहे आणि तो म्हणजे बंधुत्वाचा. आपण एकमेकांमध्ये हिंदुत्वाची भावना निर्माण असायला हवी आणि बंधुत्वाचं नातं आपण एकमेकांशी जोडायला हवं. धन्यवाद. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.